सोमवती अमावस्येच्या पावन मुहूर्तावर संत सद्गुरू बाळूमामा दर्शनासाठी लाखोंचा भक्तिसागर। सोमवती अमावस्येच्या पावन मुहूर्तावर संत सद्गुरू बाळूमामा यांच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी आदमापूर येथे मोठी गर्दी केली। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रेग लागली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला आहे। भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे आदमापूर ते मुरगुड मार्गावर तसेच निढोरी, कुर्णी, बिद्री आणि कूर परिसरातील वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहावयास मिळालं। गारगोटी कोल्हापूर महामार्गावरही वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झाला असून अनेक वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। दर्शनासाठी आलेल्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेकांना 3 ते 4 तास रांगेत थांबावे लागत असल्याचं दिसून आलं। वाहतूक कोंडीमुळे काही ठिकाणी वाहनांची संथ गतीने हालचाल सुरू होती। यापूर्वीही यात्रा काळात वाहतूक व्यवस्थेबाबत प्रशासनाकडे वारंवार मागणी करण्यात आली होती, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्याने भाविकांना पुन्हा एकदा गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे। अधिक मासानंतर आलेल्या सोमवती अमावस्येचे विशेष धार्मिक महत्त्व असल्याने राज्यासह कर्नाटक व इतर भागातूनही हजारो भाविक आदमापूर येथे दाखल झाले आहेत। दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाने भरलेल्या वातावरणात भाविकांनी संत सद्गुरू बाळूमामांचे दर्शन घेत आशीर्वाद प्राप्त केले। यात्रेनिमित्त वाहतुकीमध्ये बदल प्रशासनातर्फे करण्यात आला होता। केके न्यूज साठी कागल प्रतिनिधी ओंकार पोद्दार। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा गोकुळ आईस्क्रीम।